नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर गाईज आज मी खूप दिवसांनी यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करत आहे. तर गाईज आजचा विषय असा आहे की आपल्याला टॅनिंग होतं खूप जास्त. खूप साऱ्या लोकांना हातावरती, पायावरती, चेहऱ्यावरती खूप जास्त टॅनिंग असतं. त्याचप्रकारे माझं देखील हातावरती खूप वर्षापासूनचं टॅनिंग आहे. मी खूप प्रकारचे प्रोडक्ट्स वापरून बघितले, पण काहीच रिझल्ट नाही, 0 रिझल्ट. माझं टॅनिंग आहे तसंच आहे. तसंच माझ्या इन्स्टाच्या फीडला एक सारखी ॲड येत होती निकॉनी टॅन व्हॅनिश या प्रोडक्टची, आणि त्यांनी म्हणजे एकदम डेंजर रिझल्ट्स दाखवले. पब्लिकमध्ये वगैरे जाऊन लाईव्ह रिझल्ट्स, त्यांनी पॉझिटिव्ह रिझल्ट्स, इन्स्टंट व्हाईटनिंग वगैरे दाखवलेलं आहे. तर इतकं चांगलं ते प्रोडक्ट आहे का हे वापरून बघूया आपण आज, म्हणजे खरंच त्याचा एवढा चांगला रिझल्ट येतो का हे बघूया. तर गाईज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रोडक्टचं ऑनेस्ट रिव्ह्यू जाणून घेण्यासाठी. चला तर मग आपण प्रोडक्ट यूज करून बघूया. प्रोडक्ट प्राईस आहे अप्रॉक्सिमेटली 1400 रुपीज. पॅकेजमध्ये आपल्याला भेटते टॅन व्हॅनिशची पावडर, प्री अँड पोस्ट क्रीम, मेजरमेंट स्पून, ब्रश, बाऊल आणि टॅन व्हॅनिशचं लोशन. त्याचसोबत गायडन्स बुक देखील भेटते, ती आपण सध्या साईडला ठेवूया. स्पूनवरती मार्किंग दिलेलं आहे, एक साईड लोशन आणि अनदर साईड पावडर घ्यायची आहे. सगळ्यात पहिला आपण थोडंसं लोशन घेऊया, त्यानंतर थोडी पावडर घेऊया. तर गाईज लोशन आणि पावडर घेताना थोडंसं माझी सांडासांडी झालेली आहे, कारण एका हातात मी कॅमेरा धरला आहे. लोशन आणि पावडर बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे. मिक्स करताना त्याचा कलर पिंक होतो आणि थोडं फ्लफी होऊपर्यंत व्यवस्थित मिक्स करायचं आहे. क्रीम व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता प्री अँड पोस्ट क्रीम सगळ्यात पहिला लावा. त्याआधी व्यवस्थित हात पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. मी क्रीम लावताना थोडासाच पॅच लावणार आहे, कारण एकाच हातावर आपल्याला बिफोर आणि आफ्टर रिझल्ट व्यवस्थित दिसून येईल. क्रीम व्यवस्थित लावून झालेली आहे. आता आपण त्याच्यावर पॅच लावूया. तर पॅच लावण्यासाठी त्याने दिलेल्या ब्रशचा यूज करत आहे मी, पण बघू शकताय तुम्ही व्यवस्थित कोटिंग बसत नाही आहे त्याने, त्यामुळे मी थोडं बोटाने स्प्रेड केलेलं आहे हातावरती. तर गाईज मेजरमेंट स्पूनप्रमाणे आपण जेवढी क्रीम तयार केली आहे ती तर माझ्या एका पॅचलाच संपून गेली, कारण हा पॅच जास्त थिक पण नाही आणि जास्त थिन पण नाही, मीडियम लेअर अशी लावावी लागते, तरच त्याचा रिझल्ट चांगला दिसू शकतो. म्हणजे जर तुम्हाला फुल हाताला लावायचा असेल तर तुम्हाला 2 किंवा 3 स्पून लागते. त्यामुळे माझ्या मते तरी हा प्रोडक्ट थोडा एक्सपेन्सिव्ह आहे, कारण क्वांटिटी त्यांनी थोडी कमी दिलेली आहे. चला तर मग गाईज आपण 15 ते 20 मिनिटांनी याचा रिझल्ट बघूया. 20 minutes later. तर गाईज आफ्टर 20 मिनिट्स क्रीमचा कलर पिंकिशपासून व्हाईटमध्ये कन्वर्ट झालेला आहे. ह्याचाच अर्थ आपण आता क्रीम धुवू शकतो किंवा पुसू शकतो. चला तर मग रिझल्ट बघूया. वाव, रिझल्ट तुम्ही क्लिअरली बघू शकताय गाईज. माझ्या हातावरची टॅनिंग 90% गेलेली आहे. बिफोर आणि आफ्टर रिझल्ट तुम्हाला माझ्या हातावर क्लिअरली दिसत असेल. केमिकल रिॲक्शनमुळे थोडेसे आपले हेअर्स जे आहेत हातावरचे ते गोल्डन कलरमध्ये कन्वर्ट होतात, पण रिझल्ट 90% पॉझिटिव्ह आहे सध्या तरी. तर काहीच रिझल्ट तर चांगला आलेला आहे, बट आपण हा फायनल रिझल्ट समजायचा नाही आहे. आपण हे प्रोडक्ट अजून किती लॉंग लास्टिंग आहे आणि आपली खरीच ती जी टॅनिंगवाली स्किन आहे ती गेलेली आहे का, किती वेळापर्यंत हा प्रोडक्ट आपल्याला हाच रिझल्ट स्टेबल घेऊन दाखवतो हे बघायचं आहे. हा 2 to 3 आवर्स नंतरचा रिझल्ट आहे, बघू शकताय. आणि हात चेंज केला आहे वगैरे काहीच नाही. फ्रंट कॅमेरा आणि बॅक कॅमेरा मी सायमल्टेनियसली यूज केला आहे, त्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, पण डिफरन्स काहीच दिसत नाही आहे. माझं जे टॅनिंग होतं ते वापस आलेलं आहे आणि एकदम मी जे पॅच लावलं होतं तो फेंट झाला आहे एरिया, तो दिसून येत नाही आहे कॅमेरात, पण तो फेंट झाला आहे. आणि हे नाईट विजन आहे 4 to 5 आवर्स नंतरचं, बघू शकता. तर काहीच बघितलं ना तुम्ही, हा प्रोडक्ट किती रिअल आहे आणि किती फेक आहे. हा पूर्णपणे फेक म्हणत नाही मी, पण फर्स्ट यूजमध्ये जसा रिझल्ट आला होता तो रिझल्ट दिवसभरासाठी तसंच स्किन राहिली पाहिजे होती, पण जी स्किनवरचं जर टॅनिंग गेलेलं आहे तर ती ओरिजिनल स्किन आहे तशी का नाही राहिली संध्याकाळपर्यंत परत आहे तसा कलर का आला. म्हणजेच ही एक मार्केटिंग स्ट्रॅटजी आहे, सेल्स स्ट्रॅटजी आहे, जी ऑन द स्पॉट लोकांचा फक्त ट्रस्ट गेन करण्यासाठी, त्यांचे सेल्स वाढवण्यासाठी बनवलेली आहे. हा प्रोडक्टला अजून 4-5 वेळा यूज करून कन्सिस्टन्सी ठेवून जर होत असेल, टॅनिंग जात असेल तर आय डोंट नो, बट जो रिझल्ट ऑन द स्पॉट दाखवत होता तो रिझल्ट कंटिन्यू स्टेबल का नाही राहिला दिवसभर. त्यामुळे माझ्यासाठी तरी 100% हा रिअल प्रोडक्ट नाही आहे. हे माझं ऑनेस्ट रिव्ह्यू आहे ह्याच्यावरचं. चला तर मग आत्ताच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, कारण माझे नवीन व्हिडिओ जे पण येतील ते तुम्हाला लगेचच पोहोचतील. माझ्या इन्स्टा आयडीला पण तुम्ही फॉलो करू शकताय. जर तुम्हाला अजून कोणत्या प्रोडक्टवर किंवा टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकताय. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.